या न्यूज बुलेटिनचे मुख्य प्रायोजक आहेत महाराष्ट्रातील अग्रगण्य सुवर्णपेढी चंदूकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड। या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत ॲक्रोपोलिस सिस्टीम पुणे। पाच दिवसाच्या मुक्कामानंतर आज घरातील लाडक्या बाप्पाला निरोप दिला जात आहे। कोल्हापुरातही सकाळपासूनच विसर्जनाला सुरुवात झाली आहे। मात्र पंचगंगा नदीत वाहत्या पाण्यातच विसर्जन करण्यावर हिंदुत्ववादी संघटना ठाम असल्यानं पंचगंगा नदी घाटावर जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं बंदोबस्त वाढवण्यात आला असून घाटाकडे जाणारे सर्व मार्ग बॅरिगेडने बंद करण्यात आले आहेत। सायंकाळी 4 वाजता गणेश मूर्तीसह पंचगंगा नदी घाटावर येऊन वाहत्या पाण्यातच विसर्जन करणार अशी भूमिका हिंदुत्ववादी संघटनांनी घेतल्याने पोलीस आणि हिंदुत्ववादी कार्यकर्ते आमने सामने येण्याची शक्यता निर्माण झाली आहे। सांगली येथील बेडक गावामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची स्वागत कमान ग्रामपंचायतने अनधिकृत ठरवत ती पाडल्याबद्दल माणगाव ते मुंबई मंत्रालय असा बेडक समाजाच्या वतीनं सुरू असलेला लॉंग मार्चच्या समर्थनार्थ हातकणंगले तहसीलदार यांच्या दारात सर्वपक्षीय 72 तासाचे लक्षणीय उपोषण सुरू आहे। रिपब्लिकन विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष शिरीष थोरात, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे खंडू कुर्णे, दलित महासंघाचे विलास कांबळे हे या उपोषणात सहभागी आहेत। बेडक येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची स्वागत कमान झालीच पाहिजे ही प्रमुख मागणी असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर प्रेम करणाऱ्या अनुयायांनी संबंधित उपोषणास भेट देण्याचं आवाहन रिपाईचे जिल्हा नेते सतीश माळगे यांनी केलं आहे। यावेळी रिपब्लिकन पक्षाचे दीपक भोसले, बहुजन सेनेचे संस्थापक अध्यक्ष आदिनाथ भाई साठे, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष धनाजी सकटे, पूरग्रस्त निवारण समितीचे दिगंबर सकट, किरण कोठावळे, विजय गोंधणे आदी लोक उपस्थित होते। म्हणजे अशा घटना थांबणार आहेत की नाही, महाराष्ट्राला आपण का विचारायला पाहिजे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इतकं मोठं योगदान जर दिलं असेल आणि त्या योगदानाचं जर तुम्हाला काहीच माहिती म्हणजे त्या किंमत नसेल आणि ती बेडक सारख्या गावामध्ये हे जातीवादी सरपंच आणि त्यांचे सहकारी यांच्या संगनमतानं जर त्या ठिकाणची कमान तुम्ही उद्ध्वस्त करत असाल तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार तुम्ही त्या ठिकाणी उद्ध्वस्त करात असं मी मानतो। संसदेत बोलताना भाजप खासदार रमेश बिधुडी यांनी शुक्रवारी अत्यंत आक्षेपार्ह शब्दांचा वापर केला। या प्रकरणी देशभरातून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत। या दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी खासदार रमेश बिधुडी यांच्या विरोधात हक्कभंग प्रस्तावाची नोटीस लोकसभा सचिवांना दिली आहे। लोकसभेत चंद्रयान 3 बाबत चर्चा सुरू असताना भाजपचे खासदार रमेश बिधुडी हे बोलत होते। या दरम्यान बसपा खासदार दानिश अली यांनी त्यांना मध्येच टोकले। यावरून भडकलेल्या बिधुडी यांनी संसदेत त्यांच्याबद्दल आक्षेपार्ह शब्द वापरले। या वादग्रस्त वक्तव्याचे तीव्र पडसाद देशभरात उमटत आहेत। या मुद्द्यावरून विरोधी पक्षाने भाजपवर निशाणा साधला असून खासदार रमेश बिधुडी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे। यावरच राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभा सचिवालयाकडे बिधुडी यांच्या विरोधात हक्कभंगाची नोटीस पाठवली आहे। रमेश बिधुडी यांनी केलेलं वक्तव्य हे लोकसभेच्या प्रतिष्ठेला ठेच पोहोचवणार आहे, तसेच हक्कभंगाच्या कारवाईत बसते, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करा अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी नोटिसाद्वारे केली आहे। लाडका बाप्पा घरामध्ये विराजमान झाल्यानंतर कुटुंबामध्ये उत्साहाचं आणि चैतन्याचं वातावरण आहे। घरोघरी गौरी गणपती अगदी उत्साहात विराजमान झाले आहेत। दरवर्षी काहीतरी नाविन्यपूर्ण सजावट करण्यामध्ये पाठोडे वाडी येथे राहणाऱ्या सौ उज्ज्वला पाठोळे ह्या नेहमीच अग्रेसर असतात। लाडक्या बाप्पांचं 5 दिवसापूर्वी घरामध्ये आगमन झालं आहे। यामुळे चैतन्याचं वातावरण निर्माण झालं असून घराघरामध्ये विविध घरगुती सजावटी साकारण्यात आल्या आहेत। यावेळी उज्ज्वला पाठोळे यांनी घरामध्ये राधाकृष्ण झोपाळ्यात बसलेला देखावा साकारला आहे। मी उज्ज्वला अजित पाटोळे, माझं ओम फॅन्सी ड्रेस हे आहे शॉप। त्याच्यामध्ये मी भरपूर कस्टमरना वगैरे भरपूर आमच्याकडे कस्टमर अटॅच आहेत। मी 17 वर्षापासून हा बिझनेस करते आहे। ते कलेचा हा गुण मला गॉड गिवन गिफ्टच आहे। त्यामुळे मला दरवर्षी वेगवेगळ्या संकल्पना सुचतात आणि या संकल्पनेतूनच मी यावर्षी राधाकृष्णाची थीम बसवलेली आहे गणरायाच्या समोर।
दरवर्षीप्रमाणे मी एक वेगवेगळ्या थीम ठेवते. त्याचप्रमाणे यावर्षी मी एक थीम ठेवलेली आहे राधाकृष्णाची. आणि पूर्वीचं एक असं सांगू इच्छिते की पूर्वी आमच्याकडे एरंडाच्या पानातली गौरी असायच्या आणि एरंडाचे पान कसं सुकल्यामुळं कसं रोज त्याला आज बदललं उद्या बदललं सारखं सुकून जाणार आणि त्याचा जो हे आहे फ्रेशनेस तो कमी व्हायचा. मग पूर्वीच्या काळी एक हे होतं की बाबा गौरी अंगात यायच्या आणि त्यावेळी गौरी काय म्हणायची आमच्या पाटोळेवाडीमध्ये की गौरी काय म्हणायची की मला मुखवटे नाही घ्यायचे, एरंडाच्या पानात आहेस तू, एरंडाच्या पानातच मला सजवली पाहिजेस. बट एक दिवशी मी धाडस केलं आणि गौरीला विचारलं की गौरी मला तुझी खूप हौस करायची आहे, मला खूप हौस करायची आहे आणि मला त्यासाठी मला मुखवटे घ्यायची तू मुभा दे आणि परवानगी दे. तर मग गौरीला म्हटलं मी तुझी कायम हौस करेन, जोपर्यंत मी आहे तोपर्यंत मी कायमच तुझी हौस करेन. मग गौरीनं त्यावर्षी सांगितलं की घे बाका घे आणि तुला मी परमिशन दिलेली आहे, परवानगी दिली आणि तू मुखवटे बसवायला सुरुवात कर. आणि तेव्हापासून मी आमच्याकडे फुल बॉडी आली. पूर्वी एरंडाच्या पानातून फुल बॉडीमध्ये त्यावर्षीपासून आमच्या सगळ्या पूर्ण वाडीनंच आमच्या फुल बॉडीची प्रथा सुरू केली. हे आहे म्हणजे. आणि त्यानंतर मग मी असं मला दरवर्षी कलेची पहिल्यापासूनच आवड असल्यामुळे दरवर्षी एक वेगवेगळी मी हे करत असते, थीम करत असते. गेल्या वर्षी मी सासनकाठी केली होती ज्योतिबाची, त्याच्या गेल्या वर्षी मी रेणुका केली होती, त्या गेल्या वर्षी मी तिरुपती बालाजी केले होते. असं दरवर्षी विठू रुक्माई केली होती, शिव केला होता, पुन्हा गुहा केली होती अमरनाथची. असे प्रत्येक वर्षी मी थीम बसवते. ह्या वर्षी आलं मनात की बाबा कृष्णाचीच थीम बसवायची आणि सगळं कृष्णाच्या ह्यानं आता सध्या कृष्णाची सिरियल पण सुरू आहे आणि कृष्णाची यावर्षी थीम बसूया राधाकृष्णाची. त्या ह्यानं मी तयारीला लागले, पण तयारी माझी 4 दिवसातच झाली. पण साहित्य कसं माझ्या शॉपमध्ये सगळं अवेलेबल असतंच आणि काय असेल ते मला जरा हौस जास्त आहे करण्याची, त्यामुळे मी सगळं कलेक्ट करते आणि सुरुवात केली. पण 4 दिवस माझे ह्याच्यामध्ये होतात, पण मला खूप प्रसन्न वाटतं त्यामध्ये. आणि हे बसवण्याचं कारण पाठीमागचं एक असं की आजच्या दिवशी आमचं हळदी कुंकू असतं, त्यानिमित्तानं मी महिलांना इथं बोलवते. आणि कसं आहे हल्लीच्या युगात महिला या कार्यरत झालेल्या आहेत. प्रत्येकजण एक ऑफिस करते, कोण जॉबला जाते, कोण डॉक्टर आहे, कोण इंजिनियर आहे. त्याप्रमाणे आज महिलांच्या तशा गाठीभेटी फार कमी होतात आणि व्हॉट्सअपद्वारे गाठीभेटी जास्त होत असतात. बट ह्या निमित्तानं हळदी कुंकवाच्या निमित्तानं महिला घरी येतात, त्या निमित्तानं 1-4 गोष्टी होतात, गप्पा रंगतात, आपलं मनोगत आपण व्यक्त करू शकतो त्यांच्यापुढे आणि कसं एकमेकांचे विचार एकमेकांची देवाणघेवाण होते. हाच त्या पाठीमागचा हेतू आहे की बाबा गौराईच्या निमित्तानं सगळ्या स्त्रिया घरी येतात, हळदी कुंकवाचं आम्ही वाण देतो, आम्ही त्यांच्या घरी जातो, त्या आमच्या घरी येतात. हेच मला त्यातून सांगायचं की त्यामुळं एक सामाजिक बांधिलकी टिकून राहते महिलांमध्ये. वैद्यकीय शिक्षण आणि विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी नातवंडासमवेत गणरायाची आरती केली. सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर श्री दत्त मंदिरात गणरायाची प्रतिष्ठापना केलेली आहे. मंत्री मुश्रीफ यांच्या समवेत त्यांची नातवंडे उसेद अबीद मुश्रीफ, माजिद मतीन मनगोळी, राईद नवीद मुश्रीफ, आयेजा नवीद मुश्रीफ, समायरा साजिद मुश्रीफ, नायब अबीद मुश्रीफ, सेहान साजिद मुश्रीफ, नुरेन मतीन मनगोळी यांनी ही गणरायाची आरती केली. यावेळी कारखान्याचे जनरल मॅनेजर संजय श्यामराव घाडगे यांच्यासह प्रमुख अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. आज घरगुती गणपती विसर्जनाचा दिवस. अनेक वर्ष कोल्हापूरकर पर्यावरण विसर्जनावर भर देत आहेत. याही वर्षी गणपती विसर्जनासाठी ठिकठिकाणी 180 विसर्जन कुंड ठेवण्यात आले आहेत. कुंडीत विसर्जित केलेल्या मूर्त्या इराणी खणीपर्यंत नेण्यासाठी वाहने व हमालांची व्यवस्था केली आहे. ठिकठिकाणी नागरिकांची गणपती विसर्जनासाठी गर्दी दिसून येत आहे. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणत यावर्षी गणपतीला निरोप दिला जात आहे. याचाच आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधी सुरेखा शेजाळी यांनी. घरोघरी आपल्या लाडक्या बाप्पांचं आगमन अगदी उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात झालं आणि आज आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप द्यायचा दिवस. कोल्हापूरकर जड अंतकरणानं आपल्या बाप्पाला निरोप देत आहेत. आपण माझ्या मागे पाहू शकता. मी रोहन प्रशांत नांगरे, शावनगर दत्तगल येथे राहतो. आम्ही 3 वर्ष झाले इथे गणेश विसर्जन करतो. पहिल्या दिवशी आम्ही गणपती आणला, त्या दिवशी उत्साहात आम्ही गणपतीचं आगमन केलं आणि आज आम्ही गणपती विसर्जन करताना आम्हाला मनातून दुःख होतं तरी देखील आम्ही विसर्जन केलेलं आहे. आणि या पर्यावरणपूरक विसर्जन
ह्यात आम्ही जरासा हातभार लावू इच्छितो देखील हातभार लावू इच्छितो, त्यामुळे आम्ही ते विसर्जन केलेले आहे. काकासाहेब पाटील हे शाहूनगरातील 350 मूर्तींपैकी जास्त आणि आणखी कितीतरी मूर्ती घेतात आणि पर्यावरणपूरक विसर्जनासाठी मदत करतात. धन्यवाद. नमस्कार. आज घरगुती गणपती विसर्जनाचा दिवस आहे. अगदी गेली 2 वर्ष इथं महापालिकेच्या वतीनं गेली 4-5 वर्ष पर्यावरणपूरक कुंड आयोजित केली जातात. इथं अगदी 100% लोकांचा प्रतिसाद चांगला आहे आणि लोकांच्यामध्ये अवेअरनेस जसा हवा आहे तसा अवेअरनेस इथं आलेला आहे. अगदी सकाळपासून बघितलं दुपारी अगदी 101 मूर्तींचं दान झालेलं आहे आणि गौरीचं पण स्पेशल वेगळं विसर्जन केलं जातं आणि या मंडळाच्या वतीनं देखील अगदी चांगलं सहकार्य आहे आणि लोकांनी सर्वांना एक आवाहन करतो की जे राहिलेले लोक आहेत त्यांनी पण पर्यावरणपूरक कुंडामध्येच गणपतीचं विसर्जन करावं. धन्यवाद. शहरात 180 ठिकाणी विसर्जन कुंड ठेवण्यात आले आहेत आणि मूर्ती विसर्जन संकलनासाठी 152 टेम्पो सज्ज आहेत आणि कोल्हापूरकर गणपती बाप्पा मोरया आणि पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणत कोल्हापूरकर आज गणरायाचा निरोप घेत आहेत. कॅमेरामॅन ओंकारसह मी सुरेखा, तारा न्यूज, कोल्हापूर. सुळकूड गावाचे सुपुत्र शेखर कोणे यांना लहानपणापासूनच दुर्मिळ नाणी संग्रह करण्याचा छंद आहे. यामध्ये त्यांच्याकडे शिवकालीन इतिहास सांगणारी, त्या काळात चलनात असणारी नाणी, तसेच कोल्हापूरचा इतिहास सांगणारी, परदेशातील नाणी, भारतातील वेगवेगळ्या राज्यात प्रचलित असलेल्या मुद्रा असे अनेक दुर्मिळ नाण्यांचा, नोटांचा संग्रह त्यांनी जोपासला आहे. आजच्या युवा पिढीला ऐतिहासिक नाणी यांचा अभ्यास होण्यासाठी तसेच त्यांना ज्ञान प्राप्त होण्यासाठी स्वर्मीय युवा मंडळ अकिवाट यांनी गणेशोत्सवाचं औचित्य साधून अकिवाट येथे हे प्रदर्शन भरवलं होतं. या प्रदर्शनात शेखर कोणी यांनी नाण्याबाबत माहिती सांगून प्रबोधन केलं. या प्रदर्शनाला अकिवाट येथील युवक युवती ग्रामस्थ यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या प्रदर्शनामुळे युवा पिढीचे चांगलेच प्रबोधन झाले, त्यामुळे स्वर्मीय मंडळाच्या कार्यकर्त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. शेखर कोणे यांना स्वर्मीय युवा मंडळाच्या वतीनं सन्मानचिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी मंडळाचे कार्यकर्ते, पदाधिकारी, युवक युवती ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.